महिला विडी कामगारांना मिळणाऱ्या पेन्शन व पीएफ लाभ मिळवून देतो म्हणून खासगी दलाल थेट स्मशानभूमी गाठून तेथील कर्मचाऱ्यांकडून पावतीतील मृतांचे नाव घेऊन त्याद्वारे मृत महिला विडी कामगारांचीही लूटमार करीत आहेत. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महिला विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश पलमारी यांना वरील विषयी निवेदन दिले. यावेळी सुरेश पलमारी यांनी यापुढे मैतांची नोंद श्री मार्कंडे मंदिरातील ज्ञाती संस्थेच्या कार्यालयातच करावे असे आवाहन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित सन्माननीय विष्णू कारंपुरी महाराज आमचे जुने मित्र त्यांनी समाजात जे अनागोंदी कारभार चालू आहे सध्या पीएफ कार्यालयात त्या संदर्भात आम्हाला एक निवेदन दिलेलं आहे. वास्तविक पाहता आमच्याकडे जे मयत झाले ते गुप्त असतात, परंतु काही लोक आमच्या स्मशानभूमी जाऊन जे मयत झालेत त्यांची नावे घेऊन पीएफ कार्यालयात जात असतात आणि त्यांच्या नावाने काहीतरी बोगस काहीतरी काम चालू ठेवतात अशी तक्रार आलेली आहे. त्या संदर्भात मी विष्णू कारंपुरी महाराजांनी एवढं सांगितलं, यापुढे तसं होऊ देणार नाही. यापुढं पद्मशाली ज्ञाती संस्थेचे जे लोक मयत होतील त्या सर्वांना जर पावत्या पाहिजे असेल तर त्यांनी मार्कंडे मंदिरात कधीसुद्धा येऊन पावती घेऊन जावं असं आमचं ज्ञाती संस्थेत बैठकीत ठरलेलं आहे.